एप्रिल 2026 या दिवशी बघा आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे बघा. तर पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचा पारायणचा सप्ताह सुरू होणार आहे 7 दिवसांचा. तर ज्या स्वामी भक्तांना गुरुचरित्राच्या पारायणासाठी बसता येणार नाही त्यांनी आपल्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या घरामध्ये 7 दिवसाचे तुम्ही गुरुचरित्रातले 2 अध्याय घरामध्ये पठण करू शकता. तर हे 2 अध्याय कोणते आहेत की जे आपण पठण करायचे आहेत. मग तुम्ही ते संकल्प करून पठण करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार एक स्वामींची किंवा दत्त महाराजांची तुम्हाला सेवा करायची आहे 7 दिवसामध्ये, तर तुम्ही घरामध्ये ते 2 अध्याय पठण करू शकता. हे दोन्ही अध्याय खूप महत्त्वाचे आहेत बघा. अगदी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुचरित्रातला प्रत्येक अध्यायांची फलश्रुती वेगवेगळी आहे आणि प्रत्येक अध्याय आपल्या प्रत्येक समस्येचं निवारण करत असतो. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला हे 2 अध्याय कोणते आहेत, आपण कोणते नियमाचं पालन करायचे आहेत, अध्याय कसे पठण करायचे आहेत, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालय चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांची पुण्यतिथी आता जवळ आलेली बघा आणि पुण्यतिथीनिमित्त आपण सेवा करत असतो. कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पठण घरामध्ये करतं, कोणी गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण घरामध्ये करतात. ज्यांना जी सेवा शक्य होईल ती सेवा आपण करत असतो. पण खूप जणांची इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण आपण एकदा तरी करावं. पण काही वेळेला गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे नियम आणि अटी आहेत आणि त्या नियम आणि अटींचं पालन आपल्याकडनं होत नाही. यासाठी आपण पारायण घरामध्ये किंवा सामीप्यतन करू शकत नाही. पण तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये बघा गुरुचरित्रातले अगदी महत्त्वाचे असे 2 अध्याय आहेत की ते अध्याय जेव्हा तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेनं जर घरामध्ये पठण केले तर नक्कीच तुमच्यावर दत्त महाराज आणि स्वामी महाराजांची कृपा नक्कीच होईल बघा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण पुण्यतिथीनिमित्त किंवा स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त ज्या आपण आधी सेवा करत असतो किंवा दत्त जयंतीनिमित्त त्या सेवा खूप उच्च कोटीच्या सेवा असतात बघा. आणि ह्या दिवसांमध्ये आपल्या पृथ्वी तलावर दत्ततत्व स्वामी तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं. यासाठी सेवा कोणीही चुकवायच्या नाही. आपल्याकडनं थोडासाही खायचा वाटा म्हणून सेवेत द्यायचा आहे. त्यांनी नक्कीच बघा या 7 दिवस सुद्धा तुम्ही गुरुचरित्र दोन्ही अध्याय घरामध्ये अगदी नियमित पठण करू शकता. ज्यांना असं वाटतंय की नित्य सेवेचे म्हणजे दररोज सुद्धा हे अध्याय तुम्ही घरामध्ये पठण करू शकता. तर आता मी तुम्हाला अध्याय कोणत्यात हे सांगते. तर बघा गुरुचरित्रातले हे 2 अध्याय मेरुमणी मानले गेले आहेत बघा. तर अध्याय पहिला कोणता आहे तर 14वा अध्याय आपल्या घरामध्ये आपल्याला पठण करायचं आहे आणि अध्याय दुसरा आहे तो 18वा अध्याय आहे बघा. हे दोन्ही अध्याय आपल्याला आपल्या घरामध्ये 9 एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथी निमित्त म्हणजेच 15 एप्रिलपर्यंत दररोज आपल्या घरामध्ये पठण 14वा आणि 18वा अध्याय नक्की प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये नक्की पठण करा 7 दिवसामध्ये. तुम्हाला आता एक गोष्ट सांगते की 14वा अध्याय आपण का पठण करायला असतो, कोणत्या समस्येचं आपलं निवारण करतो. तर बघा आपल्यावर असं अचानक एखादं संकट येतं किंवा अडचण येते, आपल्यावर सारखी संकट येत जातात. प्रत्येक वेळेला आपल्यावर संकट येत असतं. आपली एक समस्या संपली की दुसरी समस्या आपल्यावर समोर उभी राहिली असते. एक संकट झाले की एक संकट आपल्यासमोर सारखं असतं, सारखा आपण संकटांनी ग्रासलेला असतो बघा. तर ह्यासाठी आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर व्हावीत यासाठी आपल्याला गुरुचरित्रातला 14वा अध्याय घरामध्ये पठण करायचं आहे. तर आता अध्याय 18वा आपल्याला का पठण करायचं. तर अध्याय 18वा आपल्याला जर पैशाचे काही प्रॉब्लेम असतील, एखाद्या वेळेला बघा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे दिलेले असतात पण ती व्यक्ती आपल्याला पैसे आपले परत करत नाही, तर अशा वेळेला सुद्धा आपण हा अध्याय घरामध्ये पठण करू शकतो. किंवा काही वेळेला बघा आपल्यावर कर्ज खूप असतं, आपण खूप कर्जाचे हप्ते फेडत असतो पण काही वेळेला कर्जसुद्धा आपल्या डोक्यावरचं कमी होत नाही. आपल्याला आर्थिक समस्या खूप असतात, आपण जो कष्ट करून पैसा घरी आणतो तो पैसासुद्धा आपल्या घरामध्ये पुरवठ येत नाही. तर ह्यासाठी तुम्ही गुरुचरित्रातला 18वा अध्याय घरामध्ये पठण करू शकता. आता दोन्ही अध्याय कोणते आहेत ह्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. ते अध्याय आपल्या घरामध्ये आपण का पठण करायचं, आपल्या कोणत्या समस्येचं निवारण करू शकतात ह्याविषयी पण तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं. तर आता पहिल्यांदा सांगते की ज्या भक्तांना 7 दिवसामध्ये संकल्प करून घरामध्ये सेवा करायची आहे त्यांनी संकल्प करून करू शकता. किंवा काही जणांना इच्छा आहे की आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त एक इच्छा आहे आपली की स्वामींसाठी छोटी का होईना एखादी सेवा करावी, तर तुम्ही ही 7 दिवसाची सेवासुद्धा घरामध्ये करू शकता. अध्याय खूप छोटे आहेत बघा. 14वा अध्यायसुद्धा छोटा आहे आणि 18वा अध्यायसुद्धा छोटा आहे बघा. तर आता पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण घरामध्ये अध्याय पठण करणार तर तुम्ही जर माझा व्हिडिओ आज जरी बघितला असला उद्या जरी बघितला असला तरीसुद्धा तुम्ही जास्त दिवस जरी दररोज आपल्या नित्यसेवेप्रमाणे जरी घरामध्ये पठण केलं तरी चालेल. किंवा तुम्ही जर 9 एप्रिलपासून जरी घरामध्ये पठण केलं आणि 15 तारखेपर्यंत जरी पठण केलं तुमच्या इच्छेनं तरीसुद्धा चालेल. म्हणजे 7 दिवसाची सुद्धा तुमच्याकडनं सेवा होऊन जाईल. असंही करू शकता. आणि अध्याय एखाद्या धार्मिक ठिकाणावरून घ्यायचं आहे. अध्याय 14वा आणि अध्याय 18वा ही छोटी छोटी पुस्तकं मिळेल, तिथून तुम्हाला घेऊन या अध्याय घरामध्ये पठण करायचे आहेत.
तर तुम्हाला सांगते की पुण्यतिथीनिमित्त अगदी खूप म्हणजे खूप जास्त सेवा तर नाही, पण ही छोटी सेवा तुमच्याकडे नक्की होईल बघा. खरंच मी प्रत्येक स्वामीभक्तांना सांगते की नक्कीच हे 14वा आणि 18वा अध्याय पुण्यतिथीनिमित्त घरामध्ये नक्की पठण करा. तुम्ही ही सेवा करू शकता. तुमची जर इच्छा होती गुरुचरित्राचं पारायण करायची, पण तुमच्याकडनं नियम आणि अटींचं पालन होत नसल्यामुळे पारायण होणं शक्य नाही, तर तुम्ही हे 2 अध्याय घरामध्ये 7 दिवस पठण करू शकता. हे दोन्ही अध्याय घरामध्ये पठण करत असताना आपल्याला कोणत्या नियमाचं पालन करायचं याविषयी तुम्हाला सांगते. तर आता गुरुचरित्र ह्या पोथीला जेवढे नियम आहेत बघा ह्या पारायणासाठी, तेवढेच नियम ह्या दोन्ही अध्यायांना आहेत का, तर नाही. पहिला नियम तुम्हाला सांगते की 7 दिवस तुम्ही जेव्हा हे 14वा आणि 18वा अध्याय पठण करणार आहात, तर तुम्हाला 7ही दिवस आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवायचे नाहीत. दत्त सेवेमध्ये मांसाहारी पदार्थ कडकडीत वर्ज्य आहेत. यासाठी मी तुम्हाला सर्वांना सांगते की दत्त महाराज, आपले स्वामी महाराज, आपल्या स्वामी महाराजांचा अवतारच दत्त महाराज आहेत. हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे की ह्यासाठी सांगते की तुम्ही पुण्यतिथीनिमित्त आधी ज्या आपण सेवा करत आहात त्या दिवसांमध्ये मांसाहारी पूर्णपणे बंद करा, मांसाहारी वर्ज करा. आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही ना, आपण स्वतःही मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत. आता तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण जेवू शकता. तुम्ही चपाती, भाजी, कांदा, लसूण या पदार्थ खाऊ शकता. तुम्ही 2 अध्याय पठण करत आहात तर हे पदार्थ खाऊ शकता शुद्ध शाकाहारी. आता दुसरी गोष्ट अशी की आपल्याला परान्न वर्ज करायचं, म्हणजे परान्न ह्या दिवसामध्ये खायचं नाही. ही एक गोष्ट तुम्हाला सांगितली. आता तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला सात्विक आहारच ह्या दिवसांमध्ये घ्यायचा आहे. आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवायचे नाहीत. आपण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा घेतलेली आहे, सेवा करत आहोत. तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनापासून सेवा करा. या दोन्ही अध्यायांचा अनुभव तुम्हाला नक्की येईल आणि साक्षात दत्त महाराज, स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील. तर आता हे दोन्ही अध्याय तुम्ही सकाळी लवकर उठून घरामध्ये पठण करू शकता. जेवढी 7 दिवस वेळ एकच ठेवता येईल तेवढा प्रयत्न करा, कारण वेळ जेव्हा तुम्ही एकच ठेवणार तेवढं तुम्हाला सेवेचं फळ मिळेल. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते की स्वामी महाराजांची सेवा आपण करत आहोत. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा करा, पण सेवा कोणती चुकवू नका. कारण कसं आहे, आपण स्वामी भक्त आहोत आणि आपल्याकडनं खारीचा वाटा तरी सेवेमध्ये पडणं हे खूप महत्त्वाचं असतं. जरी तुम्हाला गुरुचरित्रातले दोन्ही अध्याय जरी पठण करणे शक्य असेल तर तुम्ही दोन्ही अध्याय हे पठण करा. किंवा तुम्हाला जर पारायण करायचं असलं आणि पारायणमध्ये तुम्हाला जर सर्व नियमाचं पालन करून जर पारायण करायचं तर पारायणसुद्धा करू शकता. किंवा तुमच्यासाठी मी अजून सेवासुद्धा घेऊन येईन बघा. पण हे दोन्ही जे अध्याय आहे बघा, हे अध्याय खूप महत्त्वाचे अध्याय बघा. आपल्या आयुष्यामध्ये आपण एक माणूस आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये असे संकटे, अडचणी खूप येत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की आर्थिक संकट, पैशाचे प्रॉब्लेम तर आता आपल्या ह्या दिवसांमध्ये आपल्या प्रत्येकाला असतात बघा. यासाठी सांगते की दोन्ही अध्याय घरामध्ये नक्की पठण करा. छोट्या मोठ्या ज्या चुका टाळण्याचा प्रयत्न करता येईल तेवढ्या टाळ्यांचे नियमाचं पालन करायचं सांगले ते नियम नक्कीच पाळून तुम्ही घरामध्ये पारायण करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.